आज जगातील सगळ्यात जास्त तरुणांचा देश भारत देश, 40 वर्षानंतर जगातील सगळ्यात जास्त म्हाताऱ्यांचा देश भारत देश असणार आहे. मी वेगळं कोणी सांगायला लागणार नाही, कारण नवीन प्रोडक्शन रेट कमी आहे. हम दो हमारे 10 पासून हम दो हमारे 4, हम दो हमारे 2, आता हम दो हमारा 1, आणि काय काय टेक केसमध्ये हम दो हमारा मिस कॉल. म्हणजे जपाननी जे केलं ते आपली तर चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकसंख्या वाढीचा वेग कमी आहे, तो कमीच पाहिजे प्रगतीसाठी. पण मग आता सगळ्यात जास्त तरुण आम्ही असू तर 40 वर्षाने सगळ्यात जास्त सगळी पॉप्युलेशन, सगळी म्हातारी पॉप्युलेशन असणार आहे का नाही बहुतांशी. मग भारताला जर आर्थिकदृष्ट्या उन्नत बनवायचं असेल तर 40 वर्षानंतर बनवायचं का आत्ता बनवायचं? कारण आता सगळे तरुण आहेत, चीनपेक्षा जास्त संख्या आमची आहे. मग ही संख्या जर उद्यमशीलतेमध्ये गेली, कर्तृत्वामध्ये गेली, अर्थात हे करताना आनंद पण घ्यायचा आहे, गाणी पण म्हणायची, डान्स पण करायचा आहे, संस्कृती जपायची, ठिकाणं पाहायची, पदार्थ खायचे, पाऊस पडला की भजी खायची, मान्य आहे. पण हे सगळं करताना आपल्याला सगळा वेळ फोकस करून कर्तृत्वावरती जर दिला तर कदाचित 40 वर्षानंतर आत्ताची परिस्थिती तशी राहणार नाही. एक अमेरिकन डॉलर बरोबर 52 वरतून म्हणता म्हणता 95 पर्यंत टेकलो आपण, वाईट वाटतं. पण 40 वर्षानंतर जर असं झालं तर एक अमेरिकन डॉलर बरोबर किमान 1 भारतीय रुपये एवढं जरी आम्ही करू शकलो तर म्हणेल की स्वामी विवेकानंद, भगतसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे केलं त्याची उत्तराही आपण केली असं होईल. यासाठी मात्र भयंकर कष्ट करायला लागतील आणि कष्ट करताना आनंद वाटला पाहिजे.